चित्रपटाच्या ट्रेलर रिव्ह्यूमध्येच मी असं म्हटलं होतं, की मर्दिनी हा सिनेमा मला खूप लाऊड सिनेमा वाटतोय अँड बिलीव्ह मी आज मी हा सिनेमा बघितलाय आणि माझं मत अजूनही तेच आहे. आय वॉज नॉट रॉन्ग. कारण या चित्रपटाचा विषय खूप चांगला होता आणि आपल्याला थोडंसं ते फील पण होतं, की बाबा रे ठीक आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने विषय निवडलाय. पण तो एक्झिक्युशनमध्ये चित्रपट आपल्याला नाही इम्प्रेस करत आणि थोडाफार तो आपल्याला आउटडेटेड वाटत राहतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अजय मयेकर आणि या चित्रपटाचे निर्माते आहेत श्रेयस तळपदे. एकूणच या चित्रपटाला मध्ये-मध्ये बघता-बघता मला ही एक मालिका जी आहे, तर हिची मला आठवण येत होती आणि कुठेतरी मला असं वाटत होतं, की हे त्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन आहे की काय बाबा रे! बट एनिवे सगळ्यात आधी प्लॉटबद्दल आता आपण चर्चा करूया. तर एका चाळीमध्ये, एका घरामध्ये 3 जणींचं कुटुंब आहे. आजी, आई आणि मुलगी. तर त्याच्यामध्ये प्रार्थना बेहरेला ऑनलाईन एका वस्तूला विकत घेण्याची वेळ येते आणि ती ज्यावेळेला ती वस्तू विकत घेते, सगळे तिचे सेव्हिंग्जचे पैसे लावून, तर त्यावेळेला तिचा जो नंबर असतो, तो एका हॅकरकडे जातो किंबहुना एका सीरियल कडे जातो. आणि मग त्याच्यानंतर तो तिला कसा ब्लॅकमेल करत जातो आणि मग कसा तिच्या आणि तिच्या मुलीच्या जीवावर तो उठलेला आहे. पूर्ण चित्रपटामध्ये ती आपल्या मुलीचं संरक्षण कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी काय होतं, हे सगळं काही आपल्याला बघता येणार आहे. मर्दिनी या चित्रपटामध्ये. सगळ्यात आधी जी पॉझिटिव्ह गोष्ट मला या चित्रपटाची वाटली, ती म्हणजे या चित्रपटाचं बी-जी-एम मला आवडलं. ज्या पद्धतीने त्यांनी ते इंटिग्रेट केलेलं आहे. मध्येच आपल्याला आई तुळजाभवानीची आरती ऐकायला येते किंवा देवीबद्दलचा एखादा श्लोक ऐकायला येतोय किंवा छानपैकी त्यांनी असं गुजबम्स येतील, शहारे येतील बाबा अंगावरती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न घेत तसं बी-जी-एम डिझाइन केलंय आणि काही ठिकाणी त्या चित्रपटामध्ये नक्कीच वर्क होतं. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट चित्रपटाचा विषय फार चांगला आहे, मी सुरुवातीलाही म्हटलं आणि त्यांनी तो खऱ्या अर्थाने ॲक्चुअली रंगवण्याचा प्रयत्न केलाय. पण अर्थात तो प्रयत्न कसा झालाय काय ते आपण निगेटिव्हमध्ये बोलणारच आहोत. तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट या चित्रपटाचा क्लायमॅक्स ॲक्चुअली चांगला रचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तिथे ते एफर्ट्स दिसतायत. फ्रँकली स्पीकिंग. कारण मी गेली कित्येक वर्ष मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज आपण करतोय आपल्या चॅनलवरती. मी ते वारंवार सांगत आलेले आहे. क्लायमॅक्स पर्यंत येता-येताच आपण गिव्ह अप केलेलं असतं चित्रपटावरती. पण या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ॲक्चुअली त्यांनी मेहनत घेतलेली नक्कीच दिसते. आणि चौथा आणि शेवटचा पॉझिटिव्ह पॉइंट कलाकारांनी ॲक्चुअली काम चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे व्हेन इट कम्स टू जितेंद्र जोशी और प्रार्थना बेहरे और मायरा वैकुळ और अभिजित खांडकेकर सगळ्यांनीच उत्तम काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता बोलूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. ह्या चित्रपटामध्ये प्रचंड जास्त लूप होल्स आहेत अख्ख्या स्क्रीन प्लेमध्ये आणि ते तुम्हाला सातत्याने जाणवत राहतात. पुढचा निगेटिव्ह पॉइंट चित्रपटाच्या सुरुवातीच्या त्या ब्लॅकमेलरच्या पहिल्या कॉलमध्येच आपल्याला कळून जातं, की हा कोण आहे? हा सीरियल किलर. ते लगेच कळून जातं आपल्याला. कारण व्हॉईस मॉड्युलेशन्सच्या नावाखाली त्यांनी जो काही व्हॉईस चेंज करण्याचा प्रयत्न केला, तो फक्त प्रयत्नच बनून राहतो आणि अजिबातच आवाज चेंज झालेला नाहीये. आता ज्यांना त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आवाज ऑलरेडी माहिती आहे, बऱ्याच सगळ्या चित्रपटांमध्ये आपण सगळ्या कलाकारांचं काम बघत आलेलो असतो. त्याच्यामुळे त्यांना ते लगेच कळतं. पहिल्या अर्ध्या तासातच समजून जाईल तुम्हाला, की कोण आहे तो सीरियल ज्याने तो मास्क-बिस्क घालून घरातल्या घरामध्ये बसतोय. तर सो ते अजिबातच म्हणजे कन्विन्सिंग मला नाही वाटलं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट जो सगळ्यात मोठा लूप होल आहे अख्ख्या चित्रपटाचा तो म्हणजे आता एक्स घडीभर आपण कन्सिडर करूया. एक्स नावाचा व्यक्ती आहे जो सीरियल आहे. ठीक आहे. जो एक हॅकर पण आहे. तो ब्लॅकमेल पण करतोय अशा महिलांना, स्त्रियांना वगैरे. पण त्याची तुम्ही ज्यावेळेला एक पार्श्वभूमी दाखवताय, त्याच्या पास्टमध्ये काय घडलं होतं, हे ना? त्याच्यानंतर तो ह्या सगळ्या गोष्टी का करतोय? पण तो पोलिस ऑफिसर कसा झालाय? बॅकग्राऊंड चेक होत नाही का? बरं ठीक आहे. तो एक लूपहोल आपण कसं तरी काहीतरी स्वतःलाच एक्सप्लेनेशन देऊन आपण ते बाजूला सारू शकतो. सगळ्यात मोठा लूपहोल. तो त्याचे टार्गेट्स कसे निवडतोय? त्याचा मोटिव्ह काय आहे त्याच्यामागे? ते इथून मागे 4-5 फोटो असे दाखवले जातात, ज्यांच्या चेहऱ्यावरती फक्त फुली मारली पण त्या मुलींचं त्याने ते खूप असे केलेले आहेत. म्हणजे तो कसं निवडतोय, की मला हिला मारायचंय? कसं? आणि इथून मागे त्याने जे काही 2 ते 3 ॲक्चुअली जे काही केले असतील, ते थोडेसे दाखवा ना, त्याचा प्रिमाइस सेट तर करा. मला टेन्शन उत्पन्न होऊ द्या, मला भीती वाटू द्या त्याची. त्याला जेव्हा मी बघतेय तेव्हा. तो इतका म्हणजे तो असा लहान मुलांगत तो वाटतोय म्हणजे अतिशय विचित्र पद्धतीचा मास्क घालायचा घरातल्या घरामध्येच. ठीक आहे, तुम्हाला तो सायको दाखवायचा आहे म्हणजे मग तो काही वेड्यागत चाळे वगैरे करेल. ओके, आय गेट इट. पण त्याचा मोटिव्ह दाखवू द्या. तो का करतोय? कधीपासनं करतोय? आणि त्याने कशा पद्धतीचे इथून मागचे गुन्हे केलेत, ते पण दाखवा. तो डायरेक्टच असा येतो आणि ते नाही वाटत बिलिव्हेबल. उदाहरण देते. एक विलन नावाचा सिनेमा आहे बॉलिवूडचा. श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख. आजही एक विलनमधला रितेश देशमुखचा परफॉर्मन्स तुम्ही आठवा. तो एक साधा इलेक्ट्रिशियन असतो. सोबत जे काही त्याची ती किट असते त्याच्यामध्ये तो स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन फिरतो. ग्लोव्हज वगैरे असतात त्याचे, गमबूट्स असतात आणि
ज्या बायका वचा फक्त बोलत राहतात इतर पब्लिक ठिकाणी खूप मोठमोठ्याने बोलत राहतात किंवा खूप जास्त बोलक्या असतात, तो त्यांना त्याचं टार्गेट निवडतो. का? कारण त्याचं कारण दिलंय, की त्याच्या घरची जी बायको असते, ती इथून गेल्यानंतर सारखं त्याच्यामागे किचकिच करत असते. पण कारण त्याचं तिच्यावरती प्रचंड प्रेम असतं. तो तिला मारू शकत नाही, पण तिच्यावरती त्याला राग पण तितकाच येतोय. मग जो बायकोवरती राग येतोय, तो त्याला बाहेरच्या बायकांवरती सिमिलर टाइपच्या ज्या खूप जास्त बडबड्या असतात, म्हणजे खूपच बक मशीन असतात, तर त्यांना तो निवडतो टार्गेट म्हणून. हे एक अत्यंत व्हॅलिड रिझन आहे. इतकी वर्ष झाली तो सिनेमा बघून, पण अजूनसुद्धा ते तसंच शाबूत लक्षात आहे. कारण तो तितका तगडा कॅरेक्टरायझेशनचा पॉइंट आहे. त्याच्यामुळेच तो एक विलन रितेश देशमुखचा परफॉर्मन्स आजसुद्धा सगळ्या सिनेफालच्या कम्युनिटीमध्ये खूप रिस्पेक्टफुली बोलला जातो. आणि आजसुद्धा त्याच्यासारखा तो जो विलन त्याने केलाय, तो एकदम बाप लेव्हलचा होता, हे बोललं जातं आजसुद्धा. ते मला फील होऊ द्या, मला भीती वाटू द्या, की हा कधी पण येऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असू शकतोय. इतकं म्हणजे ते लहान पोरांगत असं वाटतंय ना, ते लिटरली बघताना अख्ख्या चित्रपटामध्ये मालिकेचीच फिलिंग येते सिरियसली. कारण हे सगळं ज्यावेळेला आपण बघतो ना, तर रितेश देशमुख आपले कशा पद्धतीचे सगळे प्रिकॉशन्स घेतोय. तो त्याचे फूटप्रिंट्स कुठे आले नाही पाहिजे, हँडप्रिंट्स कुठे आले नाही पाहिजे, तर कशा पद्धतीने तो फिंगरप्रिंट्स मिटवण्यासाठी ग्लोव्हज घालतोय, त्याचे पुरावे नष्ट करतोय. हे काहीच नाही अख्ख्या चित्रपटामध्ये. आणि हा खूप मोठा लूपहोल आहे, खूप मोठा आहे. कारण तुमचा मेन प्रिमाइस तो आहे चित्रपटाचा, प्लॉट तुमचा तो आहे. त्याच्यासोबत तुम्ही इतकं लाईटली त्या गोष्टीला कसं काय घेऊ शकता? आय डिड नॉट गेट इट. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपट प्रचंड संथ आहे आणि सुरुवातीच्या एक अर्ध्या पाऊण तासामध्ये पटापटा तो रचण्याचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा तो खूप प्रेडिक्टेबल आहे. जसं मी आधीच म्हटलं, आपल्याला आधीच कळून जातं की कोण आहे तो आणि चित्रपटाच्या 15 मिनिटानंतर आता काय होणार हे आपल्याला ऑलरेडी समजून जातात गोष्टी. भयंकर प्रेडिक्टेबल सिनेमा. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, त्यांनी काही कन्फ्युजन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट लाइक आय सेड, आपल्याला आधीच कळून जातं ते आवाजावरनं. त्याच्यामुळे त्या कन्फ्युजन्सचा काहीच आपल्यावरती प्रभाव पडत नाही, की कोण असतो तो व्यक्ती म्हणून. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्ये ज्यावेळेला तुमची स्टोरी जाते, त्या एका पर्टिक्युलर धुरामुळे ती जी 2 माणसं आहेत, ती 5 मिनिटातच मरून जातात. पण तोच धूर ज्यावेळेला परत एकदा तोच करतो घरामध्ये, त्यावेळेला प्रार्थना बेहरेला आणि त्या किलरला काहीच होत नाहीये. म्हणजे काय लॉजिक आहे ह्याच्यामध्ये यार. पुढचा आणि शेवटचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये काय-काय रिएक्शन्स आहे खूप टीव्ही मालिकेसारख्या होत्या. सगळं डिश, डिश करत ज्यावेळेला झूम इन, झूम आउट होतंय आणि टिपिकल सीरियल्समध्ये आपण ते बघायचो. फ्लॅश वगैरे लावले जातात एडिटिंगमध्ये, की जाणून-बुजून धक्का बसलाय वगैरे ते दाखवण्याकरता. हे सगळं काही खूप मालिकेसारखं आपल्याला फील होत राहतं आणि 2 ते 3 ठिकाणी काही-काही रिएक्शन्स तर रिपिटेटिव्ह दाखवले जातात. जसं आता धक्का बसलाय प्रार्थना बेहरेला, तर ठीक आहे, आता एक मॉन्टाज दाखवा, तिला धक्का बसलाय, बास, कट टू लगेच पुढच्या गोष्टीवरती नाही. वेगवेगळ्या अँगलने तेच 2 ते 3 तिचे धक्के दाखवले जातात आणि ते खूप रटाळवाणं वाटतं बघायला. ओव्हरऑल तुम्ही जर का मला म्हणाल, तर हा सिनेमा नक्कीच त्या पर्टिक्युलर व्यक्तींना आवडेल, जे फार काही सिनेमे जास्त बघत नाही, जे फार अपग्रेडेड नाहीयेत. म्हणजे खूप जास्त सिनेफाईल नाहीयेत. त्या लोकांना हा सिनेमा कदाचित थोडाफार आवडू शकतो. कारण जे खूप जास्त सिनेफाईल नसतात, जे खूप जास्त कंटेंट कन्झ्युम करत नाही, जे खूप जास्त सिनेमे बघत नाही, ते फक्त मालिका वगैरे बघतात. जसं की मोस्टली स्त्रियांचा जो ग्रुप आहे, ज्या फक्त मालिका बघतायत दिवस आणि रात्र, तर कदाचित त्यांना हा सिनेमा आवडू शकतो. पण जे आपण सगळे लोकं आहोत, तर आपल्याला हा सिनेमा लिटरली बिलो एव्हरेज वाटेल. त्यामुळे माझ्याकडनं या सिनेमाला 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. प्रयत्न चांगला होता, विषय चांगला होता, पण एक्झिक्युशनमध्ये चित्रपट आपल्याला खूप जास्त निराश नक्कीच करतो. हा होता माझा रिव्ह्यू मर्दिनी या चित्रपटाबद्दलचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.